मित्र नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेसाठी म्हणजे शालेय क्षमता कसोटी आपण सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत. भोसले सर जाखले इंग्रजीमध्ये यूट्यूबला या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये NMMS टाकल्यास तुम्हास गणिताच्या आणि विज्ञानाच्या जवळजवळ 150 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या मिळतील. अतिशय दर्जेदार त्या प्रश्नपत्रिका आहेत. या ठिकाणी पूर्वी होऊन गेलेल्या आणि सरावाच्या अनेक संस्थांनी अनेक तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत. आपण उर्वरित दिवसामध्ये तेवढा भाग जरी केला तर विज्ञानाला आपणास 35 पैकी 35, गणिताला 20 पैकी 20 गुण मिळणार यात काही शंकाच नाही. आणखी काही प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेतले सरावासाठी सोडवणार आहे. त्या परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरतील. प्रश्न आहे वर्गमात 3 अधिक 1 छेद वर्गमात 3 कंसाचा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह A अधिक B कंसाचा वर्गाचा विस्तार आहे. वर्गमात 3चा वर्ग 3 अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 1चा 1 आणि वर्गमात 3चा 3 वर्गमात 3चा 3 वर्गमात 3ला वर्गमात 3 गेले 3 2 5 आणि अधिक 1 छेद 3 छेद सारखा नाही तिरकस होणार 5 त्रिक 15 अधिक 1 1 1 15 अधिक 16 छेद 3 16ला 3 भागताना 3 नापाचे 15 5 पूर्ण भाग जातो उरतात 1 3 भागतो आपण 5.1 छेद 3 अचूक पर्याय पहिला. एका विशिष्ट मुद्दलाचे समान व्याजदराने होणारे 6 वर्षाचे सरळ व्याज आणि 10 वर्षाचे सरळ व्याज यांचे गुणोत्तर काय? व्याज हे समान आहे, व्याज दर समान आहे, फक्त मुदतींचं गुणोत्तर या ठिकाणी 6/10 बे त्रिक 6 बे पंचे 10 म्हणजे 3/5 पहिला पर्याय. ओके. त्यानंतर ह्या आकृतीमध्ये x आणि y समांतर आहेत, p आणि q त्यांच्या छेदिक आहेत. या ठिकाणी हा 100 मापाचा कोन दिला आहे, इथला 60 मापाचा कोन दिला आहे. m ची किंमत काढायची आहे. m ची किंमत काढताना x आणि y च्या या समांतर रेषांना ही p छेदिका घेतल्यास इथला m आणि हा m आणि हा m संगत कोण एकरूप असतात. m आणि 60 हे रेषे जोडलेले आहेत, त्यांची 180 बेरीज असते. म्हणजे 60 मध्ये 120 मिळवले की 180 येतात, म्हणजे m ची किंमत 120 असली पाहिजे म्हणून 120. इथं x आणि y या समांतर रेषांना q छेदिकेने छेदले. 100चा हा 100 संगत कोण आहे, 100चा हा विरुद्ध कोण n एकरूप असतो, n 100 आणि m 120 पहिलाच अचूक पर्याय आहे. ओके. एका चौकोनाच्या 4 क्रमागत कोणांच्या मापांचे गुणोत्तर 7 4 5 6 4 5 3 आहे, तर त्या कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन, पतंग आणि समभुज चौकोन. चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 असते म्हणून आपण ते कोण 6x 4x 5x 3x मानले. 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 3 18x बरोबर 360. x बरोबर 18 360ला भागले 18 2 36 18 0 0 म्हणजे x ची किंमत 20 आली. पहिला कोण 120, दुसरा 20 चौक 80, तिसरा 20 5 100 आणि हा 20 त्रिक 60. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी 120 आणि 60 180, 100 आणि 80 180 म्हणजे हा निश्चितच समलंब चौकोन असला पाहिजे. समलंब चौकोनामध्ये एक जोडी समांतर असते. हा 120 असेल तर हा 60 असणार आहे. या ठिकाणी हा 80 असेल तर हा 100 असणार आहे. ओके. 100 आणि 80 180 हे आंतरकोन आहे. त्या दोन रेषांना या छेदिकेने छेदले तर 120 आणि 60 आंतरकोन, 100 आणि 80 हे आंतरकोन पूरक असतात. त्यामुळे समलंब चौकोन अचूक पर्याय 2. एका आयताकार बागेची एक बाजू 1.15 मीटर आहे, कर्ण 17 मीटर असेल तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? आयताकृती बाग आहे. या ठिकाणी या आयताकृती बागेची लांबी दिलेली आहे. या ठिकाणी एक बाजू दिलेली आहे आणि कर्ण 17 दिलेला आहे. ओके. हा काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे 17चा वर्ग 289, 15चा पायथागोरसचा प्रमेय कर्णाच्या वर्गातून दिलेल्या बाजूचा वर्ग वजा करायचा राहील बाजू मिळते. 15चा वर्ग 225, 17चा वर्ग 289 वजाबाकी 9 5 गेले 4, 8 2 गेले 6, 2 2 गेले 0, 64चा वर्ग 8. त्यामुळे त्याची रुंदी 8 आली. लांबी 15 आहे. लांबी गुणिले रुंदी 15 गुणिले 8 120 चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर वर्ग मीटर आहे, मीटरमध्ये आहेत, त्यामुळे 120 मीटर वर्ग अचूक पर्याय 4. पुढचा प्रश्न आहे. पहिल्या 8 मूळ संख्यांची सरासरी किती?
पटकन या ठिकाणी 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 बेरीज 9, 7, 16 आणि 3, 19, 21, 27, 32 आणि 3, 35, 2, 37ला 7 हातच्या 3, 4, 5, 6, 7, 77. 8 संख्या आहेत. 77 भागिले 8, 8 9 72. उरले 5, 5 वर शून्य घेतले 50. 8 संघ 48 पॉईंट दिला. 8 संघ 48 उरले 2. 20 झाले. 8 2 16. 20 मधून 16 गेले. उरले 4, 4 वर शून्य 40 झाले. 8 पंचे 40. 9.625. अचूक पर्याय ठिकाणी दुसरा आहे. ओके. प्रश्न आहे, एका मोटरसायकलच्या चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर 1760 मीटर अंतर पार करण्यास त्या मोटरसायकलच्या चाकाला किती फेऱ्या माराव्या लागतील. या ठिकाणी चाकाचे फेरे सूत्र आहे अंतर भागिले परिघ. त्यामुळं अंतर या ठिकाणी 1760 मीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये करायचं. 1760 त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 1,70,000 सेंटीमीटर झालं 1760 मीटरचं. आता परिघ बरोबर पायडी पाय 22/7 गुणिले त्रिज्या आहे 28 सेंटीमीटर. 28 म्हणजे 56 व्यास झाला. 7 8 56, 22 8 176 म्हणजे अंतर आहे 1,70,000 आणि भागिले परिघ आता 176 मिळाला. 176 1 176 1 2 3 0 म्हणजे 1000 फेरे या ठिकाणी चाकाचे निघतील. अचूक पर्याय पहिला. चाकाला किती फेऱ्या माराव्या लागतील? 1000. अशा पद्धतीने पुढील प्रश्न जे आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये आपण घेतले जाणार आहेत. व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा, त्यांची गुणवत्ता वाढवा. धन्यवाद.